कशा मध्ये स्वागत आहे न्यू ब्लॉकमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपण आलो तो पुन्हा. तर पुण्याहून येता येता आपण आलो तो गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये. तर गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये समोर काय झालं तुम्हाला पण सांगतो. तर गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये आपण आलो, खूप वाढली होती गर्दी. तर गर्दी वाढला, आपल्याला वाटलं की गणपती बाप्पाचे काही ना काही आपण नारे लावू. तर आपण पण लावले. मग ऐका मग कसे नारे लावले तर आपण. कसे वाटले मग मंडळी आपण नारे लावलेले. तर कुठं नारे लावायचं काम पडलं असलं तर आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण की आपण नारे लावण्यात एक्सपर्ट आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर दर्शन झालं आपण बसलो बसमध्ये बसून आपण गेलो जेवण करायसाठी हॉटेलमध्ये. आलो मग हॉटेलमध्ये काय जेवायला होतं तर आपण पाहत बसलो. थोड्या वेळ पहिले थांबलो तर पहिलं ऑर्डर दिली आपण जेवण करायसाठी. तो पहिल्या ऑर्डरमध्ये आपले होते पनीरची भाजी आणि तंदूर रोट्या. हे घेऊन आपण आलो, जेवण करून आलो आपण बसमध्ये येऊन आपण वाटत झोपलो. आणि हे होता आपला तिसरा दिवस आपल्या मंदिरात. तर सकाळी उठून आपण गेलो शनिदेवाच्या मंदिरात. तर पहिले तर उठून पुढे आंघोळ गेलो शनिदेवाच्या तिथं. आंघोळ केला, फ्रेश झालं आणि फ्रेश होऊन निघालो आपण मंदिराच्या तिकडे. तर मंदिराच्या तिकडे नेऊन पहिलं तर आलो आपण मंदिरात येऊन पाहिलं तर खूप जास्त अशी पब्लिक आलेली होती मंदिरात. सकाळचा टाइम होता तरी पण खूप जास्त पब्लिक होती. तर पब्लिकला आपण टाटा बाय बाय करून आपण निघालो समोर दर्शनासाठी. तर दर्शन आपल्या शनिदेवाचं दर्शन घ्यायचं होतं. मग निघालो आपण. काय रेडिंग एवढं मोठं लावले पण पब्लिक इकडे कोणीच नाही, सर्व नव्हते फोटो काढण्यात बिझी. तर आपण आलो मग शनिदेवाचं दर्शन घेतलं. शनिदेवाचं दर्शन घेऊन तिथं काही फोटो काढले आणि फोटो घेऊन निघालो आपण बाहेर. तर बाहेर येऊन पाहिलं तर इथं होतं खूप जास्त पिल्लं लावले. तर पिल्लामध्ये काय आपण पाहायला गेलो तर इथं अलग अलग मूर्त्या होत्या लावलेल्या. त्याच्या सगळ्याचं पण दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपण निघालो मंदिराच्या बाहेर. तर मंदिराच्या बाहेर येऊन पहिल्याच लागली होती खूप जास्त भूक. तर पहिलं म्हटलं जेवण करून घ्या, म्हटलं भूक लागली होती. तर बाहेर येऊन पाहिलं तर बाहेरचं पण दुकान होते बंद, कारण की सकाळचा टाइम होता ते. तर म्हटलं आता नाश्ताच करून घ्या. तर नाश्त्याची तिथे गेलो, तिथे विचारलं नाश्ता काय रुपये प्लेट आहे. प्लेट ते ऐकूनच आपलं एवढं हे झालं की आपलं पूर्ण बिस्किटचा पुडा घेतला एक आणि बिस्किटचा पुडा घेऊन आपण निघालो बसमध्ये बसासाठी. बसमध्ये बसलो, बसमध्ये बसून बिस्किटचा पुडा खायला लागलो मग आपण. आणि बस आपली समोर निघाली. आता जात होतं आपल्या शिर्डी. तर बस आपली निघाली मग समोर जाता जाता आपल्याला दिसलं एक कोकळा खूप मोठी अशी कोकलन होती आणि तिथं एरीचं काम चालू होतं कसे तरी, मला तर माहीत नाही कायचं काम. तर आपली गाडी थांबली. मग पेट्रोल पंपावर पण आपण फोटो कारण की फोटो काढायला आपण एक्सपर्ट आहे. तिथून निघालो पण शिर्डी लवकरच आपण शिर्डी पोहोचलो. तर व्हिडिओ झाला खूप लंबी. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये शिर्डीमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.